अगं केवढ्यात पडली तुझी ही चूक आपण ना. अगं तू तुझ्या संसाराचं बघ की, त्या दिवशी एवढं होऊन पण भाऊजींनी तुझी बाजू घेतली, तरी मिटलंय का तुमचं अजून? या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी येतो, काही वेगळ्या नाहीत. अगं आजपर्यंत तुला मी प्रेमाने समजावत आली, तुम्ही दोघं एकत्र यावं म्हणून किती प्रयत्न केले. आपण ना बाईच्या जातीनं ना एवढा आडमुठा असू नये. मी काय अडमुठेपणा केलाय हो? अगं अख्खं घर सांगते, तुझी आई सांगती, तरी तू ऐकत नाहीस. मग माझं काय ऐकणार आहेस? आई बघा, तुम्ही आता चिडलात, मी सरांशी बोलते. नको बोलूस, तुझ्या पाया पडते, नको बोलूस. आई जे केलेस ना आपण ना ते लय झाले. अजून माझ्या संसारात ढवळाढवळ नको करू, पाया पडते तुझ्या. पोटाला पोट नसणं काय असतं ना ते तुला कधीच नाही कळणार. आपण ना मी जशी आहे ना तशीच राहू दे मला. आणि तुला जे काही जग बदलवायचंय ना ते बाहेर जाऊन बदलव, हिथं नको. ताई असं तोडून नका ना बोलू. तोडून नका बोलू. अगं इतक्या वर्षाच्या संसारात माझ्या नवऱ्यानं पहिल्यांदा नातं तोडायची भाषा केलीये. कळतंय का तुला? बाबा जेवून घ्या. बाबा माझा राग जेवणावर नका ना काढू. तुम्ही खाऊन घ्या ना, तुम्हाला गोळ्या घ्यायच्या आहेत. हा अगं मला तुझा राग नाही ग आला. मला ही कळना झालंय की आपल्या घरातलं वातावरण केव्हा बदलणार. अगं तुझ्यातली ना अर्जातली परिस्थिती लईच खराब होत चालली. अगं बाबा खरं सांगू का, माझं चुकलं आज. रुपाली ताईंनी लय विश्वासाने मला सांगितलं होतं आणि मी त्याचं चार चौघात नव्हतं बोलायला पाहिजे. पण बाबा त्यांना सगळेजण बोलत होते, मला नाही ऐकवलं आणि मी पटकन बोलून गेले हो. रुपाली ताईंनी आजवर सगळ्या जबाबदाऱ्या घेतल्या. हो पण ही जबाबदारी कोणी घ्यायची आणि कोणी नाही, यापेक्षा उपचार कोणी घ्यायचे आणि कोणी नाही हा मुद्दा होता ना. होय ग, खरं आहे तुझं. एवढा चांगला विचार माझं पोरग का करना. अगं आधी तू काय केलं ना तर त्याला पटायचंच, आणि आता जरा काय केलं तर त्याला खटकतंय. कदाचित आमच्यातला दुरावा गरजेपेक्षा जास्त वाढत चाललाय बाबा, म्हणून असेल. म्हणूनच मी एक निर्णय घेतलाय. मला वाटतं आप्पीने हे घर सोडून जाऊ. काय काय बोलतोय काय तू अर्जा? हे बघा कदम, प्रत्येक वेळी तुम्ही तिची बाजू घेऊ नका. त्यामुळे तिला आहे ना तिचं सगळंच बरोबर वाटतंय. मी रागाच्या भरात नाही निर्णय घेतला, लय विचार करून निर्णय घेतलाय. झालंय काय, आम्ही जेवढं एकत्र येण्याचा प्रयत्न करतोय ना तेवढंच फाटत चालले. त्यामुळे थोडे दिवस जर बापूंच्या घरी गेली तर दोघांना पण शांतपणे वेळ मिळेल जरा विचार करायला. अर्जा अरे पण बाबा त्याला वाटतंय ना मग तसं. काही दिवस बापूंकडे राहायला गेले की होईल सगळं. मी तयार आहे, मी घेते आवरायला. बाबा जेवून घ्या आणि रोज वेळेत गोळ्या घ्या बाबा, त्रास होईल नाही तर. आवडते. अर्जा अरे शांतपणे विचार कर. कदम, रागाच्या भरात निर्णय घेतलाच नाही मी हा. गप. अरे तू जेव्हा सांगितलंस ना तेव्हा मी होतो तिथं. होता ना तुम्ही. रागावलो मी, चिडलो, शांतपणे सांगितलं ना तिला. भाऊजी आप्पीने आवरायला घेतले आतमध्ये. तिला फक्त तुम्ही थांबवू शकता, तुमचंच ऐकल ती फक्त. अर्जा
उद्या पस्तावशील. अरे असं नातं तोडू नकोस. नाती तोडायची नाही म्हणूनच निर्णय घेतला मी हा कदम. म्हणजे वहिनी अहो, आमचा एकमेकांवर विश्वासच राहिला नाही. त्यामुळे एकत्र राहून भांडणं वाढण्यापेक्षा काही वेळ लांब राहतो. आमचं प्रेम आणलं आम्हाला एकत्र. भाऊजी, बाबा, आता आतमध्ये अप्पी हे आणि असंच बोलली. अरे तुमचं एवढं जुळतंय. ती हेच बोलली कदम, कारण तिला पण हेच वाटतंय. अरे पाहिजे तर स्वप्नीलशी बोलूया ना आपण, त्या मनी मावशीनं. कदम, तुम्ही, स्वप्नील, वहिनी, मावशी, तुमचा काय संबंध नाही यामध्ये. जे काय आहे ना ते आमच्या दोघांच्यात आहे. आम्हाला ठरवू द्या यावेळी. भाऊजी, आता तुम्ही ठरवलंच आहे. आणि ते तिला पण पटलंय वहिनी. बाळा, आजवर मला असं वाटायचं आपण जे काही मिळवतो ते कर्तृत्वाच्या बळावर मिळवतो. पण जे प्रेमच नियतीच्या मनात होतं म्हणून घडून आलं, त्या प्रेमाचं पुढे काय होईल ते नियतीच ठरवेल. अहो ऐका ना, अपर्णा घर सोडून चालली आहे. आपण तिला थांबवायला पाहिजे ना. ऐका ना जरा, मला मान्य हो तिचं चुकलं, पण ती अशी घर सोडून नाही गेली पाहिजे हो. तुम्ही बोला ना जरा तिच्याशी, तुमचं ऐकल ती. अहो हकलून नको म्हणून आप्पे. निघून जा म्हणलास ना घरात ना. अर्धाही तास नाही झाला रे त्याला. केवढे गैरसमज करून घेतलेस अर्जुन तू माझ्याबद्दल. काय काय म्हणलास. अप्पे तुझं घराकडे लक्ष नाहीये. बाबांच्या मनात तू काहीतरी भरवतेस, आमच्यात फूट पाडतेस. काय काय बोललास तू. आणि आता म्हणतोस माझी अप्पी. आप्पे जाऊ दे ना, तू अजून 4 काने खाली आण ना माझ्या. मला नाही हाणायच्या तुझ्या कानाखाली. मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर हवंय. काय एवढा रागराग केलास तू माझा. मी तुला तुझी चूक दाखवून दिली याचा राग आलाय का तुला. तू माझ्यापासून कायमची तुटशील ह्याच्यामुळे राग आलाय मला तुझा. कोण आहे मी. अर्जुन कोण आहे अप्पी शिवाय. अप्पी आहे तर अर्जुन आहे, कदम आहे तर अर्जुन आहे. बस संपला विषय. अगं माझ्या बापानी मला जगायला शिकवलं आणि माझ्या अप्पीने माझ्या जगण्याला कारण दिलं. आणि तुम्ही तो का चिडलात माझ्यावर. अरे काय राहिलं माझ्यामध्ये. संपलो होतो मी, संपलो होतो. एवढे दिवस तुझ्या डोळ्यामध्ये मी फक्त एक गोष्ट बघत होतो, एक गोष्ट शोधत होतो की मी किती जरी चुकलो ना तरी ह्यो अर्जुन तुझा आहे. आणि मी तुझ्या डोळ्यात हे बघत होते की तुला एकदा तरी कळेल की हो मी चुकलोय आणि मी हे सगळं ठरवून नाही केलं. अगं मी ठरवून नाही केलं हे तुला कळलं नाही का अप्पे. अरे पण मग एकदा सांगितलं का नाहीस. मी जेव्हा जेव्हा तुरुंगात आले तेव्हा फक्त चिडचिड केलीस तू अर्जुन माझ्यावर. मी चिडचिड केली कारण मला भीती वाटत होती की तुम्हाला कायमचं सोडून जाशील याची भीती वाटत होती मला. आणि असं मिठी मारून हक्क गाजवता येत नव्हता मला, म्हणून ओरडून हक्क गाजवत होतो. मी किती रागवलो किती काय केलं ना तरी तू माझ्याजवळ थांबतीयस का. आणि थांबलीस तू. आप्पे आजपर्यंत तू या अर्जाची एकच बाजू बघितलीस ग. तुझ्या तत्वांमुळे मला माझी दुसरी बाजू तुला दाखवताच आली नाही. नाही दाखवू शकलो मी. पण आत्ता सांगतो इथं ह्यो 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 खरा अर्ज आहे. ह्यो अर्ज आहे खरा. तुला काय वाटतं मी लाच घेतो पैसे घेतो म्हणजे मला पैशांची भूक आहे का. अगं सोड पैसे बिशे. मला माणसांची भूक आहे, जीवाभावांच्या माणसांची भूक आहे मला, जी नाही मिळाली आजपर्यंत. अर्जुन पासून अप्पी वेगळी होईल
ह्या एका विचाराने जीव जायला होतो हा माझा. म्हणून चिडचिड करत होतो, म्हणून असं वागत होतो मी. हे बघ अप्पे, आरजा आहे ना असं आहे. करशील प्रेम त्याच्यावर? बसल तुझ्या तत्वात हे? अर्जुन बास झालं, गप्प बस आता. माझं तुझ्यावर प्रेम नसतं ना तर तुला हे सगळं सांगायची वाट नसते बघत बसले. सगळ्यांना सांगून मोकळी झाली असते मी. अरे पोटात बाळ असताना अनवाणी उन्हातानात तुझ्या मागे मागे आले नसते. अर्जुनाने राहिला प्रश्न तत्वांचा. दिलेला शब्द पाळायचा हे माझं तत्व आहे. आणि आपल्या बाळाबद्दल सगळ्यात पहिल्यांदा तुला कळेल हा मी तुला दिलेला शब्द होता आणि मी तो पाळलाय अर्जुन. जे झालं ना ते झालं, संपलं सगळं. आता मागं वळून नाही बघायचं. हे बघ हा आरजा आहे ना सावलीसारखा तुझ्या बरोबर राहील कायम. हा तुझ्या चकुले चकुले तू एक नंबर आहे. दाजी म्हणजे तुम्हाला कळलं वाटतं. तू अप्पी दीदीची काळजी घेतली ना. आता आपण घेऊ की. हा आता ऐक ना, मी काय सांगतो ऐक. आई शपथ कसलं भारी. जा. ए छकुले छकुले अर्जुन तू काय सांगितलंस तिला? अप्पे तू आता आपल्या बाळाची आई होणार आहेस. हा मग घरी जायला पाहिजे. कुठल्या घरी? आपल्या घरी. काय करतोय? खाली उतरव की मी जाईन. मी रिस्क घेऊ शकत नाही अप्पे. तुझ्या पोटात आपलं बाळ आहे. रस्त्याने चालताना घसरलीस तर? मग आता घरापर्यंत असं उचलून येणारच का? तू म्हणलीस ना अप्पे तर 9 महिने खाली ठेवणार नाही तुला. काय सगळं? अप्पे अख्ख्या गावाला कळलं पाहिजे ह्यो आरजा बाप होणार आहे ते. खरं तर मी लई नशिबाने मला तुमच्यासारखा नवरा मिळालाय. नशिबान आहेच म्हणून तर काकी होणार आहेस. नाही या काका काकी नाही, मोठे बाबा आणि मोठी आई. आणि बाळ तुम्हाला याच नावाने हाक मार. आत्या बघू ताट दे. वहिनी ते ताट घ्या. आपल्याला ओळा चाल पटकन. आपे बस. इनू बाबा बाळ येण्याच्या बातमीने घरावलं सगळं मळप दूर झाले. होय होय खरंय. बाळ चांगल्या पावलाने येणार बर का. मग तर काय, बाळाच्या नुसत्या बातमीने सगळं बदललंय. आता तुम्ही सगळे एकदम खुश होशील बघा. हो ना, आता ह्या वेळेला दादा आणि रुक्मिणी वहिनी दोघं पण पाहिजे होते बघ. आत्या तू काळजीच करू नको, मी काकीला घेऊन येणार आहे. नाही म्हणली तरी आणणार. शेवटी बाळाला आजी आजोबा पाहिजेत ना, आणि सरकारनं पण शोधणार आहे. अरे अर्जा ते चाललंय माझं. तू आधी अप्पीला आत घेऊन जा, तिला थंडी वाजून येईल नाही तर. जा बे, ते ओले कपडे बदला आधी. मी घेऊन जाते तिला आतमध्ये. अप्पे सुषमा विनायकराव निघू का आम्ही? अनु तिथे मी तुला रोज भेटायला येत जाईन काय? नुसतं भेटायला जाऊ नको तिला, तिच्यासाठी खायला पण घेऊन येत जा. अगं आणणार की चकुले, तू नसतीस तर काय झालं असतं बाया. येते बाई. हा, आणि आता काळजी घ्यायची. ती कामाची दगदग आता कमी कर बाई. हो, आणि ऐक की, ते सुट्टी बिट्टी मिळते का बघ ना. गरोदर असताना तुमच्या ऑफिसात मिळत असेल ना सुट्टी? अगं मम्मी आत्ताच कुठे सुट्ट्या, नंतर घेईन की मी. नक्की? मामी तुम्ही काळजीच करू नका. तिच्यासाठी काय काय करायचं मला सांगा, सगळं मी करणार. त्यात एक काम करतो ना, उद्यापासून कडव घेऊन जातो तिला ऑफिसला. अर्जुन
अर्जुन बाबा पेढे पाहिजेत पेढे. अरे पेढे काय उद्याच आणतो बघ, सातारी कंदी पेढे आणतो तुझ्यासाठी. बापू मला माफ करा बरं. अर्जुन अरे तू नको माफी मागू. अरे जे झालं ते झालं. नाही बापू, आप्पीचा चेहरा इथून पुढे कधीच नाराज दिसून देणार नाही मी तुम्हाला. अजून काय पाहिजे मला? पण तुझ्या त्या आप्पीच्या पोटात हरज्याच बाळ असेल कशाहून? हा त्या हरज्या तर तिकडे जेलात होता ना. मावशे हळू बोल. कोणी ऐकलं ना अर्जाला कळलं तर जीभ हासडून हातात देईल. हे तुझ्या अरे एवढं बी नको घाबरू त्याला. नाही तर काय. हे बघा आता आपण आपल्याला काहीच करू शकत नाही. तिच्या नखाला जरी धक्का लागला ना अर्जा डायरेक्ट संपविल आपल्याला. त्यामुळं निघा आता, चला घरात. ए सुजय ऐक ना. नाही नाही असं नाही, आपण त्या दोघांच्यात फूट पाडायची म्हणजे पाडायची. मावशी एकदा बाहेर काढलं विसरली काय? आता जर काही केलं तर अर्जा डायरेक्ट गावावर काढेल तुला. लक्षात ठेव. गप जाऊन झोप. काय ग बया, मला वाटलं होतं बरं झालं त्या आप्पीची प्यात गेली एकदाची. पण कसलं काय, आता तिचं ते बाळ मधीच काल मांडलं. मावशी गप बस. बंट्या समजावून सांग, आता आप्पी अर्जुन जिंकलेत आणि आपण हरलोय हे मान्य करायचं. त्या दोघांच्यात पडण्याचा प्रयत्न केला तर अर्जा आपल्यापैकी एकाला सोडणार नाही. आता आप्पी अर्जाला पाहिल्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने महत्वाची आहे. लक्षात ठेव. गुड नाईट. सुजा ए सुजा. बनते बनते बाळा. तू गो बाया, अरे तुझ्या हातातून रक्तो. अगो बाय 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 बाय. आई असू दे, त्या हाताचं काही नाही. हे सगळं जे चाललंय ना ते सहन होत नाहीये मला. लय त्रास होतोय आई. आप्पी खुश, आरजा खुश, त्यांचं बळ नुसतं मनात जरी आलं ना तरी माझा बी निस्ता जाळ होतो बघ, जाळ. त्या आप्पी आणि आरजाला कधीच सुखाने संसार करू देणार नाही अशी शपथ घेतली होती मी. पण आज ते दोघं बी सुखाने संसार करतेत आई. हे बघ बनते बाळा, तू ना अजिबात नाराज होऊ नको. ते जेवढं आपल्या सोबत करतात ना त्या सगळ्याची परतफेड होणार. होणार म्हणजे होणार. आपण नाही त्यांना जिंकू द्यायचं. हा काय करणार आहे तू? हे बघ लेकरा, ही आई ना तुझ्यासाठी काय वाटेल ते करायला तयार आहे. लक्षात ठेव, काय वाटेल ते. नावाची हाय म्हणी. अहो नको, खरंच नको. मी घेतलंय. अहो डॉक्टर घ्या की. काय डायबिटीस वगैरे नाही ना? अहो नाही. मग घ्या की. अहो नाही घेतलेत मी. डॉक्टर काय घेतलंय मी म्हणताय? एक तुकडा खाल्ल्याला काय घेणं म्हणतात का? आता बघा तुमच्यासाठी 1 2 3 4 5 6 7 8 प्रकारची मिठाई आणली मी साताऱ्यात फिरून आणि तुम्ही एक घास खाल्ला. असं कसं झालं? अहो तसं नाही अर्जुन. ऍक्च्युली कसं आहे ना, सकाळी मी जास्त गोड खात नाही. अहो डॉक्टर हे आत्ताच नाहीये. म्हणजे मला एक सांगा, तुम्ही आपल्याला गोड बातमी दिली, ती दिली का मिठाई? दिली काय का? दिली का? 1 मिनिट. या दिवसाची वाट बघत होती मी, म्हणून नाही दिली. हा म्हणून म्हणतो मी डॉक्टर, सगळ्यातली एक टेस्ट करा ना आणि पाहिजे तेवढी खा, बाकी घरी घेऊन जा. अरे हरकत नाही, आपण वाटून टाकू उरलेली मिठाई हॉस्पिटलमध्ये. हा आपल्या स्टाफला ना, तसं पण चालतंय. अर्जुन कसं वाटतं ही बातमी मिळाल्यापासून? डॉक्टर खरं सांगू का, मला लय म्हणजे लय भारी वाटतंय. अहो वेगळाच अनुभव आहे. मी आप्पीला म्हणलं तू लोडच घेऊ नको कसला, तिला कुठे ठेवून कुठे नाही असं झालंय मला. घरचे सगळे पण लय खुश आहेत. अहो गावभर पेढे वाटलेत. हा मग वाटणार ना, बातमीच तशी आहे. पहिल्यांदा बाप होतोय मी. मग आणि डॉक्टर तुम्ही टेन्शन घेऊ नका अजिबात. बर तुम्ही आहात ना आता, मला कसलं आलंय टेन्शन? हा तेच म्हणतोय मी. डॉक्टर बाळाची तब्येत कशी आहे? तब्येत एकदम व्यवस्थित आहे. बाळाचे फोटो पाहिले का तुम्ही? हा बघितलं ना मी, छोटा असा फोटो मस्त होता तो एकदम. आणि डॉक्टर अजून एक,
कामाच्या नादात ती सगळं विसरून जाती. त्यामुळे बाळाबाबत आणि तिच्या तब्येतीबाबत जे काय असेल ना मला सांगायचं, तिला अजिबात सांगू नका. आपण मॅडम असं काही नाहीये. असंच आहे काय असं काय नाहीये. हे बघा मी आणली डायरी, तुम्ही मला सांगा हिच्याबाबत काय काय असेल ते. अर्जुन तू काय करतोयस? एक मिनिट ही डायरी तुझ्यासाठी नाही बाळासाठी. डॉक्टर जे काय सांगतील ना ते मी लिहून घेणार आहे. डॉक्टर काय घ्यायचं उपाशी पोटी सकाळी? खरंच हे सगळं बघून ना खूप छान वाटतंय. असंच वाटतंय की आता सगळं नीट होणार आहे. बघा आपण मॅडम किती मागे लागले होते मी की सांगून टाका म्हणून. नाही डॉक्टर, तिची चूक नव्हती, त्यात चूक माझी होती. पण आता काय लोड नाही, आता सगळं ओके होणार एकदम. मला सांगा तुम्ही काय काय खायचं, काय काय प्यायचं सगळं सांगा. हा तर आता सकाळी उठल्यावर ही आंबा बर्फी ही आणली कारण तुम्ही आप्पीवर संशय घेतला होता. ऐक ना बाळा, आता तुम्ही ऐकायचं. हा मी सांगल तेच ऐकायचं, तेच करायचं. जमल ना? आता अजून काय करायचंय? नाही जास्त अवघड काय नाही. एक काम करायचं, रात्री जेवणाच्या टायमिंगला सगळ्यांना सांगायचं की मी आता माझ्या लाडक्या बंट्याकडे राहायला चालली आहे. अरे नाही काय नाही, गपचूप सगळ्यांना सांगायचं, निघायचं इथनी. आणि परत माझ्या दारात काय अंगणात बी दिसायचं नाही तर माझ्याकडे वाईट नाही कोण. मला काय धमकी बिमकी देतो का काय रे? धमकी देतो? ऐकलं नाही तर धमकी देणार. नाही तर नको, धमकी नकोच द्यायला. एक काम करतो, बंट्यालाच गायब करतो गावात मी कायम. ए बंट्याला काय करायचं ना सांगून ठेवते, जाईन मी इथनं. पण बंट्याला हात नाही लावायचा माझ्या. हात नाही लावायचा माझ्या बंट्याला. पुढे बोला की, ते पूर्ण करा की वाक्य. ते असतं ना मनी अडाणी काय ते नावाची आहे काय बरं ते, जरा बोला की एकदा ते वाक्य पूर्ण करा ना. नावाची आहे मनी, दिसती अडाणी, पण भल्या पाजील पाणी. हा भल्या भल्यांना पाजील पाणी. आता ते पाणी बंट्याच्या घरी जाऊन प्यायचं आणि बंट्याला बी पाजायचं. कसं? ऐका सांगतोय ते ऐका. अजून एक महत्वाचं, आपल्या दोघात हे जे काय ठरलंय ना ते कुणाला कळता कामा नाही. नाही तर मागच्या टायमिंगला आप्पीची गोड बोलून आला होता घरात तुम्ही, तसलं काय करायचं नाही. सगळ्यांना सांगायचं की बाबा मी माझ्या मर्जीने घर सोडून चालली आहे बंट्याच्या घरी राहायला. हा चालेल, जाईन मी. आज सांगेल तसंच सगळ्यांना. हा आणि मिठाई संपून जा, नाही तर जाताल तसंच. हा काय हे नाश्त्याचं चेकिंग? हा तसं म्हणा वहिनी पाहिजे तर. पण वहिनी उपीट जरा तिखटच झाल्या. होय. अगं भाऊजी म्हणतात ते म्हणलं झालं असेल ना तिखट. हा मग एक काम करूया, त्यात ना थोडीशी मिरपूड घालूयात, म्हणजे त्याचा तिखटपणा ना कमी होईल. काय भाऊजी? हा मिरपूड टाकल्यावर ओके होईल ना? तसं करा, मिरपूड जास्त टाका. अहो भाऊजी मिरपूड घातल्यावर ते तिखट नाही का व्हायचं अजून? हा का भाऊजी काय चाललंय तुमचं सकाळपासून? आणि आता हे काय? हो ते डॉक्टरांनी पथ्य सांगितलेत ना काय खायचं कसं खायचं ते. आमच्यावर काही विश्वास नाही का तुमचा? हो तसं नाही, विश्वासाचा प्रश्न नाही. पण तुम्ही सवयीप्रमाणे कराल. तिखट जास्त पडेल, मिरची जास्त पडेल म्हणून आपलं सेफ साईड चेक करतोय, बाकी काय. मग एखाद दिवशी जर आमच्याकडनं काहीतरी चुकलं तर स्वयंपाक तुम्ही करणार होय? हा करेल की, त्यात काय, मला येतं की करता. काय हे चहा. हा चहा आणि चहा. अहो भाऊजी आम्ही चेष्टा करतोय तुमची आणि तुम्ही काळजी नका करू अजिबात, सगळं नीट होईल आणि आम्ही पण घेऊ की काळजी आमच्या बाळाची. काय ग पिऊ? हो तर. अर्जुन काय करतोस काय या ठिकाणी? कसं अडकलाय रे तू सकाळपासून? सगळं सांगतो तुम्हाला कदम. अरे पण आता काय करतोयस? अहो आपणासाठी केलेला नाश्ता टेस्ट करून बघत ते. हा मग तिचं पाणी? अरे हो आरो बसवायचा नाही आपल्याला इथं. बरोबर बरोबर, गुड मुद्दा दादा, गुड मुद्दा. नाही कदम मी काय म्हणतोय, आपण आहे ना खिडक्यांना जाळ्या बसून घेऊ.
नाही ते एक काम करू, सगळ्याच खिडक्यांना जाळी बसू, म्हणजे डास आत येणार नाहीत. नाही तर काय अधिक मासन डास देतात त्रास, असं नको व्हायला. मला एक कळणं झालंय, बाप झाल्यापासून ह्यो पोरागत का वागायला लागलाय? बापालाच माहिती. अरे बरं मस्करी करायची राहू द्या, बाहेर चला सगळेजण, मी सांगतो तुम्हाला काय करायचे ते. चला 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 चला. आपली आपल्या सगळ्यांबरोबर एकत्र जेवायला बसते. म्हणजे बाकी सगळ्यांनी वेळेत यायचं? हो हो, करायचं तेवढं मॅनेज. अरे आरच्या खुळात आलात काय? जगात कोण गरोदर राहत नाही का? नाही भाऊजी, म्हणजे तुम्हाला जसं कळलंय ना अपर्णा गरोदर आहे, तेव्हापासून तुम्ही फार पेटूनच उठलंय. हेच तर चुकतंय ना वहिनी, हेच चुकतंय. काय? अपर्णा गरोदर नाहीये. हा? अर्जुन, म्हणजे फक्त अपर्णा गरोदर नाहीये, मी आणि आप्पी दोघं गरोदर आहे. खरं तर अख्खं घरच गरोदर आहे. अर्जुन, हे काय खूळ डोक्यात घेतलंस तू? हे असं स्वतःत बदल वगैरे करण्याची काही गरज नाही बघ. तू जसा आहेस ना तसा मस्त आहेस. अरे तू असा जसा आहेस तसा आपल्या बाळासमोर गेलास ना तर बाप म्हणून अरे दादा, तू म्हणतो ते बरोबर आहे. अरे उलट आमचं बाळ येईल ना ज्यावेळी, त्यावेळी ते तुझ्याकडे बघून म्हणेल की मोठे बाबा पाहिजेत तर असे पाहिजेत, मोठी आई पाहिजे तर अशी पाहिजे. अरे दादा, मी काय झोलर माणूस, जुगाडू, भ्रष्टाचारी, किती प्रयत्न केला तरी सुधारणार आहे का? आणि खरं सांगू दादा, आपल्या घरात आहे ना परफेक्ट पुरुष कोण असेल ना तर तो फक्त तू आहेस, बस. मी पण कुठला विषय कुठं घेऊन गेलो, जाऊ दे, चल ते सोड. तू काय म्हणत होतास? अख्खं घर गरोदर आहे, ते काय त्याचं काय? हा, तर मी काय म्हणत होतो की आप्पी आणि मी दोघं गरोदर आहे. कसं सांगतो? हा, तर आता येणारं बाळ हे आप्पीच्या पोटात वाढतंय, बरोबर की नाही? तो निसर्गाचा नियम आहे, तो काय आपण बदलू शकत नाही. पण ती ज्या वातावरणात वाढते ते वातावरण तिच्यासाठी कसं सुरक्षित आहे, ते वातावरण तिच्यासाठी कसं फ्रेश आहे, आनंदी आहे, हे तर आपण बघू शकतो का नाही? बरोबर. तिच्या पोटात जे अन्न जाणार आहे ते कसं सकस असेल, होणाऱ्या बाळासाठी कसं सुदृढ असेल, हे तर बघू शकतो का नाही आपण? म्हणून मी म्हणलं फक्त आप्पी नाही, आम्ही दोघं प्रेग्नंट आहे. सांगू का? आतापर्यंत मला असं वाटायचं जगातला सगळ्यात भारी बाप म्हणजे माझे बापू आहेत, पण आता मी अर्जुनलाही म्हणू शकते तसं. त्याला लय वेळ आहे, आता भरपूर कामं पडलेली आहेत, महत्वाचा मुद्दा राहिला. थांबा थांबा, काय मुद्दा राहिला अर्धवट, तो घ्या आता. तर काय काय कामं करायची ह्याची मी यादी काढलेली. मागच्या फरशा पडवीतल्या लूज झालेल्या, तिथं सिमेंट भरावं लागणार आहे. हा, कंपाऊंडची जाळी झाली आहे लूज, कोणतरी उचकुटून येईल आतमध्ये. आणि हो, आता काय होतंय, डास येतात आतमध्ये संध्याकाळचे. आपण एक काम करू, सगळ्या खिडक्यांना आहे ना जाळ्या बसून घेऊ, जाळ्या. आणि सगळ्यात महत्वाचं, पावसाळ्याचे दिवस, अर्जुन, अरे असं का उभा आहेस? अगं मागं आलो होतो ना इथं, ते आठवलं. अर्जुन, या आती, चल. नाही अप्पे. अर्जुन, अरे आती. अगं अप्पे, माझं प्रायश्चित्त झालं ना की मगच आत येईल. अर्जुन, तू. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग गायतोंडे. गुड मॉर्निंग सर. नमस्कार. हा, तुम्ही ओळखता का एकमेकांना? गायतोंडे हे माझे मिस्टर आहेत. हो हो, ऐकलंय मी. आज तुम्ही दोघे एकत्र? हा, मॅडमला सोडायला आलो होतो. अच्छा. बरं, मी लागू का कामाला? हो काय तोंडे. हा, ही पेढी घ्या. घ्या, काय तुम्ही एक घ्या आधी. हा, हे बाकीचे सगळे स्टाफला वाटा बरं. कशाबद्दल? अहो, तुमच्या मॅडम आई होणार आहेत आता, आई. अच्छा, हो हो, तुमचंही अभिनंदन. बरं, हा एक काम करा, डायरी ना, डायरी घ्या, पेन काढा.
मी अहो काढा, मी सांगतो त्याला आजच्या आज मॅडमच्या खुर्चीला कुशन बसलं पाहिजे. दुसरी गोष्ट, मॅडम जिकडे जातील तिकडे तुम्ही सोबत पाहिजे. मॅडमची दगदग होता कामा नये. मॅडमनी जड वस्तू कुठली उचलायची नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, कामाच्या गडबडीत मॅडमचं खाण्यापिण्याकडे औषधाकडे लक्ष नसतं, ते तुम्ही द्यायचं, कळलं? हो. हा, मोबाईल बघू. एक मिनिट. अर्जुन कदम, माझा नंबर केलाय सेव्ह. काय लागलं पहिला फोन मला करायचा, आणि मी फोन केला की पहिले नाही तर दुसऱ्या रिंगला फोन उचलला गेला पाहिजे, कळलं का? आत्ता नाही घाबरायचं काय तोंडे. मी सांगितलेल्या कामामध्ये जर हलगर्जीपणा झाला तर मात्र घाबरायचं बरं का. हे घ्या, पेटे स्टाफला वाटा सगळ्या.